नमस्कार. कोरुची इथून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी महाविकास आघाडीची कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघात मोठ्या उत्साहात कॉर्नर सभा संपन्न. जनतेचा कौल परिवर्तनासाठीच दीपाली कोराणे यांच्या सभेला महिलांचा जनसागर. प्रभागाचा रखडलेला विकास आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता बदल घडवण्याची वेळ आली आहे, असे ठाम प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार दीपाली कोराणे तसेच कोरजी पंचायत समितीची आनंदा शेट्टी यांच्या प्रचारात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. बांधव माणसं आणावे लागलेले आहेत आणि म्हणूनच 2-4 दिवसाच्या पाठीमागे बघितलं तर या ठिकाणी विनोद कोराणे भाऊ यांना काही माणसाने दबावण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही गोष्टीला न डगमगता त्यांनी ही इलेक्शन लढण्याचा मानस केला. विनोद भाऊ आणि कोराणेंना तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की ह्या कोरोची गावामध्ये देखील सुज्ञ माणसं लोकशाही कशा पद्धतीने तग धरायला पाहिजे, टिकायला पाहिजे या अनुषंगाने ही माणसं आहेत. तसेच पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार आनंद शेट्टी यांनी देखील मतदारांशी संवाद साधला. पाहूया ते काय म्हणतात. साहेब, आमचे चौले साहेब, शेतकरी संघटनेचे पुरंदर पाटील साहेब, सर्वच मान्यवर, आज आम्ही निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या समोर आलेलो आहोत. ही निवडणूक करण्याचं कारण आहे की या गावामध्ये जे काही विकासाची कामं झालेली आहेत, जवळजवळ 15 वर्ष झाले आम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतोय. काम करत असताना या गावचा सर्व करत असताना लोकांच्या संपर्कात राहून लोकांची कामं, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचंही आम्ही काम केलेलं आहे. त्या सर्व कामाचं जे योगदान आहे ते जनतेपर्यंत परत एकदा नेण्यासाठी, परत एकदा कामाची संधी मिळावी म्हणून आम्ही या निवडणुकीसाठी उभा राहिलेलो आहे. तरी आपण सर्वांनी येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषदच्या शिट्टी या चिन्हावर व पंचायत समितीच्या मशाल या चिन्हावर मतदान करून आम्हाला प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यावी एवढी मी विनंती करतो आणि थांबतो. शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी देखील मतदारांशी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहूया ते काय म्हणतात. या सर्वांना मानाचं अभिवादन करून होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौभाग्यवती दीपाली कोराणे वहिनी आणि कोरोची पंचायत समितीचे उमेदवार शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय आनंदा शेट्टी, कोरोचीकरांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आपल्याला आता लक्षात येते आणि 9 तारखेचा निश्चित विजयोत्सव आपणच साजरा करणार असं मी या निमित्तानं आत्ताच जाहीर करतो. कारण आता आपण भागात बघतोय पदयात्रा असतील, सभा असतील, कॉर्नर सभा असतील, प्रत्येक ठिकाणी 300 रुपये 500 रुपये देऊनच माणसं आणावी लागतात आणि त्याशिवाय यांच्याकडे माणसंच जमत नाही. हे एका बाजूचं चित्र आणि एका बाजूला स्वतःच्या इच्छेनं किंबहुना कोणताही दबाव न घेता स्वतः इथं येऊन ज्या पद्धतीनं ही आपली उपस्थिती, आपला आशीर्वाद या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागं आपला आहे. त्यामुळं नक्कीच हा विजयोत्सव आपण साजरा करू. आज उपमुख्यमंत्र्यांचा दौरा कोल्हापूरचा, याही मतदारसंघात त्यांची कोपरा सभा आहे. 1500 रुपयाचं 2100 रुपये करायचं परत एक आश्वासन दिलेलं आहे. निवडणुकीच्या निमित्तानं फक्त आश्वासनं द्यायची, वर्तमानपत्रातनं जाहिराती द्यायच्या, एकूण बजेटचे सगळे पैसे त्या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीवरच खर्च होत आहेत. कोणत्या निवडणुकीला सामोरं जाताना एक निडरपणे ज्या पद्धतीनं आपण सामोरं जातो ती कोणतीही निडर वृत्ती या सत्ताधाऱ्यांकडे किंवा या भारतीय जनता पार्टीकडे दिसत नाही. एक मनात भीती किंवा एक मनात ज्याला आपण म्हणतो की एक न्यूनगंड जो निर्माण झालेला आहे
त्यामुळे 2022 साली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मुदत संपल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती प्रशासक नेमून प्रशासकामार्फत कारभार केला गेला. कारण निवडणुकीला सामोरं जात असताना विजयाची खात्री माणसाला एक स्वतःबद्दल आपण काय करतो किंवा काय नाही करतो याची स्वतःची किंमत माहिती असते. महानगरपालिका नगरपालिकाचे कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा प्रशासक नेवायचे आणि त्याच्या माध्यमातून 2-2, 3-3, 5-5 वर्ष कारभार चालवले. न्यायालयानं हस्तक्षेप केला, न्यायालयानं त्यांना ताकीद दिली आणि मग या निवडणुकांचं सत्र सुरू झालं. निवडणुका घेत असताना त्याच्यामध्ये मग आपण पाहिला पावसाळ्यात एवढा पाऊस नाही तेवढा पाऊस आम्ही इचलकरंजीकरांनी या निवडणुकीच्या निमित्तानं पाहिला. मताला 2,000, 3,000, 5,000 ही तुमची आमची किंमत करायची आणि मग एकदा निवडून आलं की मग परत आपण ज्याला म्हणतो ना पैशातून सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळाल्यानंतर परत त्या सत्तेतून पैसा मिळवायचा हे एकच सूत्र सध्या या राज्यकर्त्यांचं चाललेलं आहे. त्याला छेद द्यायचा असेल तर मित्रांनो आपल्याला आपला स्वतःचा हक्काचा उमेदवार लोकप्रतिनिधी आपला स्वतःचा हवा. आपण एखाद्या लग्नात जातो, वाढपी जर ओळखीचा असला तर जाता जाता आपल्याला एक जिलेबी जादा देऊन जातो आणि त्यामुळं आपल्याला आज आपला वाढपी स्वतः निवडायचा आहे. तो मिळणार आहे आपल्याला 7 तारखेला एक संधी देऊन देणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिताना एक खूप मोठी ताकद तुमच्या आमच्या हातात दिलेली आहे. एक मत तुमचं काय करू शकतं तर एक मत आपल्याला आपला विकास घडवू शकतं. आपण म्हणतो आज वर्तमानपत्र किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून की एवढे पैसे वाटतायत ह्या निवडणुका अशा पद्धतीनं, या खरं तर या गोष्टींवर आपण भ्यायचं किंवा विश्वास ठेवायची काही गरज नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार हा कायम स्वाभिमानी आहे. 2009 साली कोल्हापूर जिल्ह्यात एक असाच इतिहास घडला. शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकऱ्यांचे नेते सन्मान्य राजू शेट्टी साहेब निवडणुकीला उभे राहिले आणि लोकांनी एक मत आणि एक नोट देऊन त्यांना विजयी केल्याचा इतिहास आम्ही पाहिलाय. आणि म्हणून ह्या कोरोचीमध्ये सुद्धा हाच इतिहास घडल्याशिवाय परत राहणार नाही. राजू शेट्टी साहेब निवडणुकीला गेले त्यावेळेला त्यांच्या विरोधात धनदांडके होते, साखर कारखानदार होते, पण त्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य लोकांनी एकदा ठरवलं आणि मला आज या आपल्या गर्दीच्या रूपातून ते दिसतंय. आमचा शिवसेना पक्ष चोरला, राष्ट्रवादी पक्ष चोरला, एवढं करून या निवडून आलेल्या लोकांना परत आपल्याकडे घ्यायचं आणि परत सत्ता स्थापायचा प्रयत्न करायचा. आणि इथं तर एक वेगळाच प्रकार आता परत पुढचा घडतोय, मतदारसंघ फोडायचे. कोरोचीचे 2 प्रभाग कमजोरमध्ये जोडलेत आणि तारदाळचे 2 इकडे जोडलेत. म्हणजे ही अशा पद्धतीची रचना काही कळतच नाहीये. कारण निवडणुकीला सामोरं जायची या सत्ताधाऱ्यांना मनात भीती आहे.